मतांसाठी हसन मुश्रीफांचं काय पण तुमच्या घरात जेवणही करून देऊ पण कचाकच बटन दाबा असं त्यांनी म्हटलेलं आहे। राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफांनी वादग्रस्त विधान केलं। मतांसाठी मतदारांना योजनांचं आमिष दाखवलं जातंय। तुमच्या घरात जेवण करायला सांगा ते पण करून देऊ असं वादग्रस्त विधान मुश्रीफ यांनी केलंय। एका बाजूला ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जी अजितदादांनी जाहीर केलेली आहे ती आपल्याला राबवायची आहे। त्याचे पैसे कधी येणार कसे येणार ते दादा सांगतील, परंतु विरोधकांच्या अपप्रचाराला आपण बळी पडायचं नाही। ते म्हणतात की निवडणुकीपर्यंत जुमला आहे। बंधुभगिनी एक सांगा, जुलै ऑगस्टचे तुम्हाला पैसे दिले, सप्टेंबर ऑक्टोबरचे 1515 3,000 आम्ही दिले, निवडणुकीपूर्वी दिले आणि महायुतीच्या उमेदवाराला चिन्हासमोरचं कचाकच जर बटन तुम्ही दाबली तर हे पैसे सारखे मिळत राहणार। तर हसन मुश्रीफांचं हे वक्तव्य देखील आपण पाहिलेलं आहे। जाहीर भाषणात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं। तुमच्या घरात जेवणही करून देऊ पण कचाकच बटन दाबा असं त्यांनी म्हटलंय। राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनी वादग्रस्त विधान केलं। मतांसाठी मतदारांना योजनांचं आमिष दाखवलं जातंय। तुमच्या घरात जेवण करायला सांगा ते पण करून देऊ असं मुश्रीफांनी म्हटलेलं आहे। पुन्हा एकदा पाहूयात हसन मुश्रीफांचं हे वादग्रस्त वक्तव्य। एका बाजूला ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जी अजितदादांनी जाहीर केलेली आहे ती आपल्याला राबवायची आहे। त्याचे पैसे कधी येणार कसे येणार ते दादा सांगतील, परंतु विरोधकांच्या अपप्रचाराला आपण बळी पडायचं नाही। ते म्हणतात की निवडणुकीपर्यंत जुमला आहे। बंधुभगिनी एक सांगा, जुलै ऑगस्टचे तुम्हाला पैसे दिले, सप्टेंबर ऑक्टोबरचे 1515 3,000 आम्ही दिले, निवडणुकीपूर्वी दिले आणि महायुतीच्या उमेदवाराला चिन्हासमोरचं कचाकच जर बटन तुम्ही दाबली तर हे पैसे सारखे मिळत राहणार। दाबा असं हसन मुश्रीफांनी म्हटलेले। राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनी हे वादग्रस्त विधान केलं। अतुल लोंढे आपल्याशी काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे आपल्याशी जोडले जात आहेत, त्यांच्यासोबत आपण चर्चा करूया। अतुलजी, स्वागत आहे लोकशाहीमध्ये तुमचं। हसन मुश्रीफांचं एक वक्तव्य समोर आलेलं आहे। तुमच्या घरात जेवणही करून देऊ पण कचाकच बटन दाबा असं त्यांनी भर भाषणामध्ये म्हटलेलं आहे आणि मुश्रीफांनी वादग्रस्त विधान केलं। मतांसाठी मतदारांना एक प्रकारे योजनांचं आमिष दाखवण्याचा प्रयत्न आहे। याच्यामध्ये स्पष्टपणे दोन गोष्टी समोर येतात की याचा अर्थ हसन मुश्रीफ आणि त्यांनी जी महायुती यांनी कुठलंही काम केलेलं नाही आहे, काम दाखवायला नाही आहे आणि म्हणून ते अशा गोष्टी करत आहेत। ज्या पद्धतीची महागाई वाढवलेली आहे मागच्या 10 वर्षात, 70 रुपयाचं खाण्याचं तेल हे 200 रुपयाच्या वरती घेऊन गेलेले आहे, 55 रुपयाची तूर डाळी 200 रुपयाच्या वरती नेलेली आहे। सगळ्या गोष्टी महाग केल्यानंतर फक्त 1,500 का? काँग्रेसचं सरकार तेलंगणा आणि कर्नाटकामध्ये 2,000 रुपये देत आहेत। मग लाडक्या बहिणीला खरा लाड जर करायचा असेल तर तिच्यामध्ये अशी परिस्थिती निर्माण केली पाहिजे की ती आपल्या मुलांना शिकवू शकली पाहिजे, चांगला आरोग्याच्या सोयीसुविधा निर्माण झाल्या पाहिजे। आम्ही केलेल्या योजना यांनी राजस्थानमध्ये बंद केल्या। आम्ही 500 रुपयामध्ये सिलेंडर देत होतो, तिथेही निवडणुकीच्या तोंडावर यांनी 450ची गोष्ट केली आणि आता सिलेंडरची सबसिडी तिथे येत नाही। आमची चिरंजीवी आरोग्य योजना होती 25 लाखाची, ती बंद केली आणि आता 5 लाखाच्या योजनेचं त्यांना आमिष दाखवत आहेत। हे फक्त निवडणुकीपुरतं यांनी कुठलंही काम केलं नसल्यामुळे एक प्रकारचं आमिष आहे आणि तेही अधुरं आमिष आहे। आमचं कॉपीच करायची होती तर व्यवस्थित कॉपी करायची होती। आमची जी महालक्ष्मी अन्नपूर्णा योजना आहे तेलंगणा आणि कर्नाटकामधली, त्याच्यामध्ये आम्ही 2,000 रुपये देतो आहे। महागाईचा तर विचार करायला पाहिजे नव्हता। त्याच्यामुळे इथल्या महिलांना, या लाडक्या बहिणींना माहिती आहे की खरे भाऊ त्यांचे कोण आहे आणि खऱ्या कोण त्यांच्या पाठीशी उभं राहणार आहे याची त्यांना जाणीव आहे। त्यामुळे यांनी काही केलं तरी खटाखट नाही, फटाफट बाहेर होणार आहे। ठीक आहे, फटाफट बाहेर। अगदी अतुलजी, तुमची महत्वाची प्रतिक्रिया हसन मुश्रीफांच्या या वक्तव्याच्या संदर्भातली पोहोचलेली आहे। काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत आपल्याशी जोडले जात आहेत, त्यांच्यासोबत देखील आपण चर्चा करूया। सचिनजी, स्वागत आहे तुमचं। कोल्हापूरमध्ये भर भाषणामध्ये बोलताना हसन मुश्रीफांनी एक वक्तव्य केलं की तुमच्या घरात जेवणही करून देऊ पण कचाकच बटन दाबा असं त्यांनी म्हटलेलं आहे। या वादग्रस्त वक्तव्याच्या संदर्भात तुमची महत्वाची प्रतिक्रिया अपेक्षित आहे। म्हणजे सत्तेसाठी किती खालच्या स्तरावरती जाण्याची यांची तयारी आहे यातनं दिसतंय। म्हणजे आतापर्यंत ज्या काही आता योजना त्यांनी जाहीर केल्या, लोकसभा निवडणुकीनंतर जाहीर केल्या, लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांना जनतेचं मत कळलेलं आहे आणि त्यांना सत्तेपासून दूर जावं लागणार आहे या विधानसभा निवडणुकीमधून हे देखील स्पष्ट झालेलं आहे। त्यामुळे कुठल्याही स्तरावर जाऊन सत्ता सांभाळायची आहे, त्यासाठी शासनाचा पैसा लुटवायचा, ज्या योजना आणल्या तर जनहिताचं त्या ठिकाणी दृष्टिकोन ठेवून नव्हे तर सत्ता हित आपलं साध्य झालं पाहिजे यासाठी आणल्यात।
आणि आता हे जे म्हटले त्यांची मानसिक स्थिती काय आहे ही जनता आता ओळखते. मला असं वाटतं की संपूर्णपणे विफल झालेलं सरकार आहे. यांचं अपयश समोर येतंय. त्यांना राज्य नीट करता आलेलं नाही. जनतेचा प्रचंड मोठा आक्रोश त्यांना सहन करावा लागतोय. त्यामुळे या स्तरावरती जाण्याची भाषा ते करतायत. मला असं वाटतं की हास्यास्पद आहे, पण अति झाला आणि हसू आला असा प्रकार झालेला आहे राज्यात. अगदी सचिनजी, तुम्ही लोकशाही सोबत संवाद साधला. हसन मुश्रीफांच्या वक्तव्याच्या संदर्भातली तुमची प्रतिक्रिया पोहोचलेली आहे. तुर्तास धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.